Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edgeon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एन्झाईम बघितलं होतं. त्याच्याच काही केमिकल रिॲक्शन आहे त्या आजच्या आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, तर एन्झाईममध्ये पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं, तर एक शॉर्टमध्ये म्हणजे सपोज जस्ट 1 मिनिट A2B केमिकल रिॲक्शन होईल. ओके, ही जर सपोज काय म्हणतात 5 मिनिटात होत असेल, देन इथं जर एन्झाईम वापरलं ना आपण, देन हे इथे रिॲक्शन विदिन 1 मिनिट म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन वाढवते बस, बाकी काय सुद्धा काय म्हणतात करत नाही. दॅट्स द फंक्शन ऑफ एन्झाईम. ओके, आता त्याच्या आज केमिकल रिॲक्शन बघणार आहोत. ओके, केमिकल कंपाऊंड्स अंडरगो 2 टाइप्स ऑफ चेंजेस. 2 टाइप्स म्हणजे एक तर फिजिकल और केमिकल. फिजिकलमध्ये काय होतं, फिजिकलमध्ये बॉन्ड्स ब्रेक होत नाहीत. ओके, म्हणजे जस्ट काय म्हणतात स्टेट चेंज होते. ओके, स्टेट किंवा शेप चेंज होते फिजिकलमध्ये, बॉन्ड ब्रेक होत नाहीत. आणि केमिकलमध्ये बॉन्ड ब्रेक होतात. ओके, जसे की सपोज फिजिकल चेंज सिम्पली रेफर्स टू चेंज इन शेप विदाउट ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स. ओके, दिस इज फिजिकल प्रोसेस. म्हणजे सपोज काय म्हणते आयसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होतं आहे. ओके, आपण जर त्याला हीट दिली तर आयसचं कन्वर्जन कशामध्ये, वॉटरमध्ये होते. दॅट इज द फिजिकल प्रोसेस. ओके, तेच जर सपोज BaOH2 प्लस H2 म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ना, दिस रिॲक्शन इज द इनऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन. दिस इज द ज्यामध्ये बॉन्ड ब्रेक झाले ना, त्यात बॉन्ड BaSO4 प्लस 2H2 बॉन्ड म्हणजे काय म्हणतात BaOH2 ह्याच्यामधला बॉन्ड ब्रेक होऊन तर नवीन बॉन्ड फॉर्म झाला. दॅट इज द केमिकल रिॲक्शन. ओके, म्हणजे बॉन्ड जर ब्रेक झाला तर दॅट इज द केमिकल काय म्हणतात केमिकल चेंज. आणि तेच जर विदाऊट बॉन्ड ब्रेक होता तर म्हणजे काय म्हणतात शेप चेंज झाला. दॅट इज द फिजिकल प्रोसेस. ओके, दॅट्स ऑल. आता रेट म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ प्रोडक्ट पर युनिट टाईम. ओके, बस रेट म्हणजे अमाऊंट ऑफ प्रोडक्ट पर युनिट टाईम. रेटचं आणखी एक नाव म्हणजे व्हेलॉसिटी इफ द डिरेक्शन इज स्पेसिफाईड. ओके, म्हणजे व्हेलॉसिटी रेट इज ऑल्सो कॉल्ड. मी सपोज नीटमध्ये विचारू शकतात की रेट इज ऑल्सो कॉल्ड. मग खाली काही 4 ऑप्शन असतील, मग त्यातलं एक ऑप्शन असलं की व्हेलॉसिटी इफ डिरेक्शन इज स्पेसिफाईड. ओके, दॅट इज ऑल्सो. म्हणजे सपोज एक जनरल रूल आहे, दॅट इज रेट रेटसाठी डबल्स हा ऑलमोस्ट केमिस्ट्रीमध्ये आपण बघतोच. तरी पण इथं सांगितलं आहे की मी सपोज काय म्हणते रेट डबल्स म्हणजे प्रत्येक 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं ना, देन एकतर रेट डबल होतो आहे किंवा हाफ होतो आहे. ओके, तर रेट डबल्स किंवा हाफ होतं आहे प्रत्येक 10 डिग्री सेल्सिअसला. ओके, कॅटलिस्ट म्हणजे ते हे सांगितले की ऑब्वियसली काय कॅटलिस्ट म्हणजे एन्झाईमचं फंक्शन काय, रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करते. ओके, दॅट्स ऑल. कॅटलिस्ट म्हणजे ऑब्वियसली एन्झाईम वापरलेले रिॲक्शन लवकरच होणार ना, आणि विदाऊट एन्झाईमच्या रिॲक्शन थोड्याशा स्लो होणार. जसं की एक्झाम्पल सपोज घ्यायचं म्हटलं तर CO2 प्लस H2. ओके, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर ही जर एक एन्झाईमच्या ह्याच्यामध्ये घेतली, दॅट इज द H2CO3 फॉर्म होते. ओके, म्हणजे विदाऊट एन्झाईम जर घेतली तर ते काय 200 मॉलिक्युल्स एका तासात 200 मॉलिक्युल्स फॉर्म होतात H2CO3ची. ओके, विदाऊट ॲब्सेन्स ऑफ एन्झाईम. आता ती जर एन्झाईमची घेतली, देन ऑलमोस्ट 6 लाख मॉलिक्युल्स फॉर्म होतात एका सेकंदाला, पर सेकंद. दॅट इज द इफेक्ट ऑफ एन्झाईम. म्हणजे विदाऊट एन्झाईम किती होत होते, ऑलमोस्ट 200 मॉलिक्युल एका तासात H2CO3चे 200 मॉलिक्युल फॉर्म होते. पण तेच जर एन्झाईम वापरलं तर 6 लाख मॉलिक्युल्स पर सेकंद, म्हणजे एका सेकंदात एवढे मॉलिक्युल्स फॉर्म होतात. ओके, and this enzyme accelerates rate of reaction almost 10 million times. The power of enzyme is incredible indeed. Okay, there are 1000 types of enzyme. म्हणजे अनेक 1000 टाईप ऑफ एन्झाईम आहेत जे आपण डेली यूज करतो. म्हणजे डेली आपल्याला समजत नाहीत पण आपल्या बॉडीमध्ये यूज होतात. अ मल्टीस्टेप केमिकल रिॲक्शन व्हेन ईच स्टेप इज कॅटलाइज्ड बाय सेम एन्झाईम कॉम्प्लेक्स ऑर डिफरंट इज कॉल्ड मेटाबॉलिक पॅथवे. ओके, फॉर एक्झाम्पल ग्लुकोजचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे, टू पायरुविक ॲसिड इज ॲक्च्युली मेटाबॉलिक पॅथवे. Pyruvic acid through 10 different enzymes catalyzed reaction. When you
स्टडी रेस्पायरेशन चॅप्टर 12 म्हणजे हे सगळं डिटेल काय म्हणतात रेस्पायरेशन चॅप्टरमध्ये बघणार आहोत सगळं आपण. ओके, ही रिॲक्शन सगळी पूर्ण रिॲक्शनचे जे ग्लुकोज ते पायरुविक ॲसिडचे जे 2 मॉलिक्युल्स तयार होतात ना, हे जे काय म्हणतात 10 स्टेपची रिॲक्शन आहे ती पूर्ण आपण रेस्पायरेशन चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, लेट्स रिवाइज वन मोर टाईम. एन्झाईम म्हणजे काय होतं, आणखी एकदा एन्झाईमसुद्धा रिवाइज करूया. एन्झाईम म्हणजे काय होतं, एन्झाईम्स ऑलमोस्ट ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. ओके, आणि न्यूक्लिक ॲसिड, काही न्यूक्लिक ॲसिड एन्झाईम असतात दॅट इज द रायबोझाईम, एक याची लक्षात ठेवा. ओके, आणि यातलं मोस्ट आपण जे कन्सिडर करतो एन्झाईमचं दॅट इज प्रायमरी कन्सिडर करत नाही तर सेकंडरी आणि टर्शियरी. आणि सेकंडरी टर्शियरीमध्ये काय पॉकेट्स फॉर्म होतात आणि ते पॉकेट्समध्ये सबस्ट्रेट फिट होते. ओके, सबस्ट्रेट फिट्स आणि दिस एन्झाईम्स थ्रू आणि ॲक्टिव्ह साईट, ही ह्याला काय म्हणतात, ह्याला हे जिथं सबस्ट्रेट फिट होते ना दॅट इज ॲक्टिव्ह साईट. ओके, आणि हे ते काही इनऑर्गॅनिक एन्झाईम जे असतात ना, म्हणजे जसे आपण केमिस्ट्रीमध्ये जे यूज करतो आहे ते हाय टेम्परेचर हाय प्रेशरला ॲक्टिव्ह असतात, परंतु ते जर बायोलॉजिकला आपण एन्झाईम जे बघितलं तर ते आहे ते 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्तीला म्हणजे हाय टेम्परेचर वगैरे दिलं तर ते आहे ते डॅमेज होतात. ओके, आणि काही जे असतात मग आर्केबॅक्टेरियासारखे, म्हणजे काही जे एन्झाईम असतात जे हाय टेम्परेचर टोलरेट करू शकतात, दे आर थर्मोस्टेबल. ओके, आता त्यातले जे एक्झाम्पल दिलेले म्हणजे काही कंपाऊंड जे असतात फिजिकल चेंज म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्ड ब्रेक होत नाही परंतु जस्ट त्याची स्टेट चेंज होते, दॅट इज द आयसचं कन्वर्जन वॉटरमध्ये होते. आणि केमिकल चेंजमध्ये बॉन्ड ब्रेक होतात. आणि रेट इज द change in amount of product per unit time, and rate is also called as velocity if the direction is specified. ओके, आणि हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके, आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. बस एवढं लक्षात ठेवायचं की एन्झाईम इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. ओके, आणि ऑलमोस्ट एन्झाईम्स आर प्रोटीन, काही जे न्यूक्लिक ॲसिड आहेत दॅट इज द रायबोझाईम. ओके, thank you so much. Bye bye.